अमरावती जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल, तसेच त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे। राज्य शासनाची मान्यता नसतानाही अनधिकृतरित्या शाळा सुरू करून विद्यार्थी, पालक आणि शासनाची फसवणूक होत असल्याचा प्रकार काही जिल्ह्यात उघडकीस आला होता। त्यानंतर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला। तसेच प्रत्येक जिल्ह्यातील शाळांच्या मान्यता पत्राची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते। राज्यातील अनेक जिल्ह्यात अनेक शाळा अनधिकृत असल्याचं निदर्शनास आलं। दरम्यान महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम 2012 तसेच नियम 2020 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे तसेच विद्यमान शाळेचा दर्जा वाढ करण्याकरिता कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। परंतु अनेक संस्थांनी शासनाची मान्यता न घेता अनधिकृतपणे शाळा सुरू केल्याचं निदर्शनास आलं आहे। अशा अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता भविष्यात यापुढे अनधिकृत शाळा सुरू होऊ नये याकरिता सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे। त्यानुसार यापुढे जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू असल्यास शिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला।